नमस्कार मुलांनो, सुप्रजाच्या मुलांनो आणि सुप्रजाच्या पालकांनो. आपण आता तोमोईमध्ये आहोत नाही का? तोमोईमध्ये आपण जेवण कसं मुलं घेतात हे मागे बघितलंय. तुम्हाला माहिती आहे समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी. अजून नियम तोच असतो. हेडमास्टर सगळ्या मुलांच्या डब्यामध्ये बघत असतात, की समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी आयानी बरोबर पाठवलंय की नाही. आणि आता हेडमास्टरांना एक कल्पना सुचते. ते म्हणतात, की आपण जेवण करताना ते सगळीजणं तुम्हाला माहिती आहे त्या मागच्या धड्यामध्ये आपण बघितलंय. आपण जसं वदनी कवळं घेता म्हणतो, तसे देवा आज तू आम्हाला खायला दिलंस याच्याबद्दल आम्ही खूप थँकफुल आहोत अशी एक प्रार्थना असते. आणि चांगलं चांगलं चावून खा, नीट चावून खा असं एक गाणं असतं. ते गाणं झाल्यानंतर हेडमास्टर म्हणतात, तुमच्यामधल्या एका मुलानी येऊन शाळेतल्या सगळ्या मुलांच्या समोर काहीतरी बोलायचं. असा एक नवीन गेम आपण खेळणार आहोत. आता कसं असतं बघा मुलांनो, जपानमध्ये मुलांना आई-वडील असं शिकवतात, की जेवताना अजिबात बोलायचं नाही. पूर्ण लक्ष जेवणाकडे ठेवायचं, जेवायचं आणि मग नंतर काय करायचं ते करायचं. आता आपल्याला माहिती आहे, की हेडमास्टर ही तोमोईची शिक्षणाची पद्धत परदेशातनं शिकून आले होते. त्यामुळे ते अनेक वर्ष परदेशात राहिल्यामुळे त्यांना माहिती होतं, की जेवण घेता-घेता बोलायचं, गप्पा मारायच्या, जेवणाचा आनंद आणि मैत्रीचा आनंद परदेशातली लोकं घेतात. त्याप्रमाणे मुलांना ते एन्करेज करत होते, की आपण जेवताना पण बोलायला काही हरकत नाही. पण त्यांनी काय सांगितलं, तुम्ही असं करा, गाणं संपल्याबरोबर त्या दिवशी जो बोलणार असेल मुलगा किंवा मुलगी, त्यांनी आपलं जेवण पटकन आटपायचं आणि सगळ्यांच्या समोर येऊन उभं राहायचं. अशाप्रमाणे प्रत्येकाला टर्न दिली जाते. आज ह्याची पाळी, उद्या त्याची पाळी, अशाप्रमाणे सगळं ठरवलं जातं. आता पहिल्यांदा एक मुलगा येतो, तो सांगतो, एक गोष्ट सांगतो कुठली तरी. दुसऱ्यांदा मग काही मुलगी येते, ती सांगते. तो छान आपली वाटच बघत असते, की आपली टर्न कधी येईल. तिची एक गोष्ट असते, एक राजकुमार आणि राजकन्येबद्दलची. ती शाळेत अनेक वेळा मुलांना सांगत असते आणि मुलं सांगत असतात, "बस, बस, आम्हाला आता तुझ्या गोष्टीचा कंटाळा आला." पण ती तिची अगदी लाडकी गोष्ट असते. ती म्हणे, "मी तीच गोष्ट सांगणार," असं मनामध्ये तिने ठरवलेलं असतं. पण काय होतं बघा, जी मुलं पुढे येतात आणि सांगत असतात, त्यांना अनेक गोष्टी आता कळत असतात, की कधी-कधी सगळ्या शाळेसमोर बोलताना आपण लाजतो, अडखळतो. एक मुलगा तर एक गोष्ट अगदी सगळी तयार करून येतो, पण तेवढंच फक्त म्हणतो त्याला, की बेडूक कशा उड्या मारतो, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. आणि सगळी गोष्टच विसरून जातो. एकदा काय होतं, खूप पाऊस पडतो, एवढंच तो बोलू शकतो, त्याच्यापुढे बोलूच शकत नाही. पण हेडमास्टर म्हणतात, "काही हरकत नाही. ह्याच्यातनंच तुम्ही शिकायचंय. तुझी पुढच्या वेळी टर्न येईल. तू इतर लोकांचं ऐक. म्हणजे तुझी भीड चेपेल, तुझी भीती जाईल आणि तू अजून चांगलं बोलायला लागशील." आता एका दुसऱ्या मुलाची टर्न येते. त्या मुलाला हेडमास्टर विचारतात, "तू काय बोलणार आहेस?" तर तो म्हणतो, "मला माझ्याकडे काही बोलायला नाहीये. मी काही बोलू शकत नाही." तर हेडमास्टर म्हणतात, "अरे काही नाही. ठीक आहे. आपण शोधू. तुला नक्की बोलता येईल. मग एक वाक्य तर तू बोललास, की मला काही बोलायचं नाही. आता तू मध्ये ये बघू. आता मी तुला विचारतो. आपण शोधूया काहीतरी. तुला नक्की सापडेल काहीतरी बोलावंसं. तर तू आम्हाला सांग. तू आज सकाळी काय केलंस?" तर तो म्हणाला, की असं म्हणत केस खाजवायला लागतो. हेडमास्टर म्हणतात, "हां, तू सकाळी आज काय केलंस? सांग बघू." मग तो म्हणतो, "हां, म्हणजे आईनी मला उठवलं." ओके. हेडमास्टर म्हणतात, "बघा मुलांनो, आईने त्याला उठवलं." एक वाक्य झालं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा बघू. मग सगळीजणं टाळ्या वाजवतात. "मग काय केलंस?" मग त्या टाळ्यांचा आवाज ऐकून त्या मुलाला असं वाटतं, की आपण काहीतरी बोलू शकतो. म्हणून तो म्हणतो, म्हणजे मग मी उठलो आणि मग ना मग मी दात घासले." मग सगळी मुलं टाळ्या वाजवतात. अरे, हेडमास्टर म्हणतात, "वाह! वाह! वाह! 2 वाक्य बोललास तू. अरे वाह!" मग त्या मुलाला अजून उत्साह येतो आणि तो म्हणतो, अ, आणि आणि मग मी कपडे बदलले आणि मग मी शाळेत आलो. आणि सगळी मुलं एकदम टाळ्या वाजवतात. काही मुलं उड्या मारतात, काही उभी राहतात. "वाह! वाह! वाह!" हेडमास्टर म्हणतात, "बघ, तुझ्याकडे काही बोलायला नव्हतं, पण तू 4 वाक्य बोलू शकलास की नाही?" तर अशा पद्धतीने
सगळं तयार करून यायला पाहिजे असं नाही किंवा सगळ्यांना फक्त हसवायला पाहिजे किंवा एखादी गोष्टच सांगायला पाहिजे असं नाही. तुम्हाला रस्त्यात कोण भेटलं, तुम्हाला आज ट्रेनमध्ये काय मजा आली, काही पण तुम्ही सांगू शकता. असं काही नाही की फक्त हसवायलाच पाहिजे किंवा रडवायलाच पाहिजे. आज तू 4 वाक्य बोललास, उद्या तू एक उभा राहून चांगलं भाषण पण करू शकशील. त्या सगळ्या मुलांचा टाळ्यांचा कडकडाट ऐकून त्या मुलाच्या तोंडावर इतकं सुंदर स्मितहास्य येतं आणि बालक हो, मुलांनो, तुम्हाला वाटतं की नाही तो मुलगा मोठा झाल्यानंतर ही गोष्ट त्याला कायमची लक्षात राहील. त्यामुळे पालक हो, आपण मुलांना ज्या पद्धतीने उत्साहित करतो, प्रोत्साहन देतो, ते खूप महत्त्वाचं असतं. ते प्रोत्साहन त्यांना आयुष्यामध्ये खूप लांब घेऊन जातं बरं का. तर आजपासून मुलांना प्रोत्साहित करायला विसरू नका आणि काही ती आपल्याला जेवताना सांगत असतील त्यांच्या शाळेबद्दल वगैरे, तर त्यांना सांगायला उलट प्रोत्साहन देत जा. एक असा नियम घरात करत जा, की आपण जेवताना आज शाळेत काय झालं किंवा तुम्ही आज शाळेत काय नवीन शिकलात, ते आम्हाला जेवताना सांगायचं. म्हणजे टीव्ही, टॅब ह्याची सवयसुद्धा कमी होईल. कारण टीव्हीसमोर बसून जेव्हा आपण जेवतो, तेव्हा आपलं काही संभाषणच होत नाही. पण जर का आपण एकत्र असं काहीतरी ठरवलं, तर आपण मुलांशी छान गप्पा मारून आपलं सुंदर बॉन्डिंग होतं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तो शेअर करा आणि ह्या गोष्टीबद्दल यूट्यूबमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा.